महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आपलं व्यक्तिमत्व घडतं इथे। आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन वेअर्स, सहावार साडी, नववार साडी, हँडलूम, स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध। सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमचा पत्ता नवीन एसटी स्टँड जवळच, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। प्रोप्रायटर अक्षय शेठ डुमरे पाटील, जय बालाजी कलेक्शन ओतूर। संपर्क 8600 77 39 87। आत्ताची सर्वात मोठी बातमी जुन्नर तालुक्यातून येते। 17 दुचाकी, 2 चारचाकी, 43 टायर चोरणारे 6 आरोपी, त्यापैकी 4 जेरबंद, 2 फरार अशी आळेफाटा पोलिसांनी डबल कारवाई केली आहे। पुणे, नाशिक, मुंबई, अहिल्यानगर या औद्योगिक शहरांच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आळेफाटा। याच आळेफाटा परिसरातून श्रीकांत भुजबळ यांची 4 चाकी चोरीला गेल्याची फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल झाली होती। ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तपासकामी एक पथक रवाना केले होते। या पथकाने आरोपी शुभम भाऊसाहेब फुले, राहणार जांभूळ, तालुका संगमनेर, आरोपी आदित्य सुदाम केदारी, राहणार पळशी वनकुटे, आरोपी रोशन गोरक्षनाथ भवर, राहणार वाखुर्डे सुपा पारनेर, आरोपी सुनील सुरेश मध्ये, राहणार खांबा वरवंडी, तालुका संगमनेर यांना ताब्यात घेतल्यानंतर वर्दीचा हिसका दाखवला असता सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली त्यांनी दिली आहे। यापैकी आरोपी कृष्णा सोमनाथ शेजू, राहणार वाखुर्डे सुपा पारनेर, आरोपी आकाश शेंगाळ, राहणार वाखुर्डे सुपा पारनेर हे 2 आरोपी फरार झाले। सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक विनेश धुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रा डुमरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भीमा लोंढे, पंकज पारखे, अमित पोळ, संतोष दुरागुडे, पुरुषोत्तम थोरात, संदीप माळवदे, राजेंद्र हिले, सुनील गिरी, अमित मालुंजे, नवीन अरगडे, विष्णू दहीफळे, गणेश जगताप, ओमकार खुने, सचिन कोबर, गणेश सपकाळ, निखिल मोरमारे, संतोष साळुंके, भुजंग सुकाळे, किरण शेळके यांनी केली आहे। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। यावेळी आळेफाटा पोलिसांनी नमस्कार, आळेफाटा पोलीस स्टेशन अंतर्गत क्राइम नंबर 297/2024 चा गुन्हा दाखल झालेला होता। इको चोरीचा, इको कार चोरी होती। त्यामध्ये आम्हाला आमच्या डीबी टीमला काही अज्ञात चोर नगरमधील यांनी ती केली असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आमचे पोलिसांनी त्याच्या मागावर होते। पुणे ग्रामीण तसेच नगर जिल्ह्यामधील 9 पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या 20 गुन्ह्यांमध्ये यांनी हा मुद्देमाल चोरलेला होता, तो आपण हस्तगत केलेला आहे। आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये हे यांना मुंबई वगैरे इथनं जशी ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे ते त्या मॉडेल चोरी करायचे आणि विकायचे। कारण बरेच वेळा पाहिले ते आळेफाट्यावरनं पण बऱ्याच बाईक किंवा गाड्या चोरली जातात। बरोबर, स्पेअर पार्ट काढून घेतले जातात आणि चेसी टाकून दिली जाते। बरोबर बरोबर, बरेच गुन्हे आळेफाट्यावर पण घडलेले आहेत। येस, किंवा चेसिस नंबरच खोडला जातो गाडीचा, असे पण काही प्रकार आहेत। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।